नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 10 गुणोत्तर प्रमाण व भागीदारी हा आपण समजावून घेतलेला आहे. त्याची सर्व माहिती घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत स्वाध्याय 10.1 जो या घटकावरच आधारित आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्या चॅनलवर 7वी स्कॉलरशिप गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला मिळणार आहे. सर्व घटक, सर्व स्वाध्याय, सर्व प्रश्न आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, तेही अत्यंत सहज सोप्या पद्धतीने. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करत आहोत स्वाध्याय 10.1 ला आणि त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1. आर्यन व आदित्य यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. आदित्य व अथर्व यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:2 आहे. तर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती हे आपल्याला विचारलेलं आहे. चला, दिलेली माहिती ती व्यवस्थित मांडून घ्यायची आहे. आर्यन आणि दुसरा आहे तो म्हणजे आदित्य. सगळी नावं लिहित बसायची नाही, आपले जे कामापुरतं ओळखू येईल एवढंच त्यामध्ये माहिती आपली नोट करून घ्यायची आहे. यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे, हे 4/5. आदित्य व अथर्व यांच्या वयाचे गुणोत्तर, हा आदित्य आणि हा अथर्व, यांच्या वयांचे गुणोत्तर जे आहे आजचे गुणोत्तर ते 3:2 आहे, हे 3:2 आहे. ठीक आहे. जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल, हा आर्यन, याचं आजचं वय जे आहे ते 24 वर्ष आहे, तर अथर्वचे आजचे वय किती? या अथर्वचे आजचे वय आपल्याला काढायचे आहे. इथे पहा, आर्यन जो आहे त्याचं आजचं वय 24 वर्ष आहे आणि त्यांचं गुणोत्तर होत असताना ते 4 झालेले आहे, म्हणजेच याला समान संख्येने भागलं गेलेलं आहे. म्हणजेच या संख्येला समान पटीने गुणल्यानंतर आपल्याला त्यांचं वय मिळतं. 4ला कितीने गुणल्यानंतर 24 मिळतात? 4 × 6 केल्यानंतर 24 मिळतात. म्हणजेच 5ला देखील कितीने? 6ने गुणावं लागेल. 5 झालेले आहेत 30. म्हणजेच आदित्यचं वय आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे 30. इथे लगेच आदित्यचं वय झालं 30 लिहून घेतलं. आता या दोघांमधील जे गुणोत्तर आहे त्यावरून आपण अथर्वचं वय काढू शकतो. 3चे 30 होण्यासाठी काय? 10ने गुणावं लागतं. 3 दाय 30. मग 2ला सुद्धा कितीने? 10ने गुणणार आहोत. 2 दाय 20. आणि 20 कुणाचं आहे? अथर्वचं वय आहे. आपल्याला तेच विचारले. अथर्वचं आजचं वय किती? अथर्वचं आजचं वय आलेलं आहे 20 वर्ष, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न आहे. मांडणी जर व्यवस्थित केली तर लगेचच सोडवता येतो. गणितामध्ये मांडणीला देखील तेवढंच महत्त्व आहे. ज्याला गणित व्यवस्थित मांडता आलं त्याला ते लवकर सुटलं, म्हणजे त्यातली गुंतागुंत कमी होते. आपली जर मांडणी प्रॉपर असेल तर त्या गणितातली गुंतागुंत कमी होऊन लवकर लक्षात येतं की यामध्ये काय करावं लागणार आहे. गुलाबाच्या 10 रोपांची किंमत ₹700 आहे, तर अशा 25 रोपांची किंमत किती? हे उदाहरण तुम्ही एकमान पद्धतीचा वापर करून देखील सोडवू शकता. एकमान पद्धत म्हणजे एका रोपाची किंमत काढा 700 भागिले 10 आणि त्यावरून 25 रोपांची काढा. इथे काही तसा प्रश्न नाही आहे. इथं तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवा, बरोबर उत्तर येण्याशी मतलब आहे. तरी सुद्धा आपण पाहूया. हे आहेत रोपे आणि ही आहे इकडे किंमत. रोपे किती? 10 रोपांची किंमत आहे ₹700. तर अशा 25 रोपांची किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पुढचाच चॅप्टर जो आहे आपला तो आहे चलन, की या दोघांमध्ये कोणतं चलन आहे. जर रोपांची संख्या वाढली तर त्यांची किंमत देखील वाढणार आहे. म्हणजे इथं तयार होतं ते आहे त्रैराशिक, आणि जेव्हा त्रैराशिक तयार होतं त्यावेळेस त्यांचा तिरकस गुणाकार जो आहे तो इक्वल असतो. म्हणजेच x × 10 बरोबर होणार आहेत 25 × 700. भविष्यात सगळी उदाहरणं मी तुम्हाला त्रैराशिकमध्ये सोडवून दाखवणार आहे, की जी अत्यंत आणि ती आपली प्राचीन भारतीय पद्धत आहे या पद्धतीची उदाहरणं सोडवण्याची. काळकाम वेगमधली असू द्या, चलनमधली असू द्या,
ही सर्व उदाहरणं त्रैराशिक मांडून खूप झटपट सुटतात. नफा तोटा मधली सुद्धा उदाहरणं त्रैराशिक मांडून सहज सोडवता येतात. इथे x गुणिले 10 बरोबर आले 25 गुणिले 700. 10ची किंमत 700 तर 25ची किती? आता हे 10 इथे गुणिले आहेत, पलीकडे जाऊन भागिले होणार आहेत. x बरोबर होतील हे 25 गुणिले 700 भागिले 10. 0 0 गेले. 25 7 होतात 175 आणि त्यावर हा एक आहे 0. म्हणजेच 25 रोपांची किंमत x म्हणजेच किती 1750 रुपये असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. लक्षात आलं असेल. तसा फार अवघड प्रश्न नव्हता, फार बेसिक लेवलचा प्रश्न होता की जो गुणोत्तर प्रमाणचं काही नॉलेज नसेल तरी सुद्धा एकमान पद्धत वापरून सोडवता आला असता. पुढे आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 3. ए चा 2/5 भाग व बी चा 3/4 भाग समान असल्यास ए चे बी शी गुणोत्तर किती हे आपल्याला शोधायचं आहे. ए चा म्हणजे गुणिले 2/5. ची छे म्हणजे काय गुणिले, हे आधीच सांगितलंय. बी चा 3/4 म्हणजे बी चा 3/4. हे दोन्ही भाग काय आहेत समान आहेत. तर आपल्याला एचं बी शी गुणोत्तर काढायचं आहे. मग एचं बी शी गुणोत्तर काढायचं म्हणजे हा बी इकडे येऊन एला भागिले झाला पाहिजे. हे झाले a/b बरोबर. हे 3/4 आहेत. आता हे 2/5 जे आहेत हे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत भागिले होणार आहेत. हे गुणिले 2/5 आहेत. एक स्टेप वाढवतोय मी मुद्दाम तुमच्या लक्षात यावं म्हणून. हे 2/5 इकडे गुणिले होते, तिकडे जाऊन ते भागिले झालेत. मग a/b बरोबर होणार आहेत हे 3/4 गुणिले भागिलेचे उलटून गुणिले 5/2. आणि आता हे सोडवल्यानंतर होणार आहेत 5×3=15 आणि 4×2=8. 15/8 आपल्याला काढायचे गुणोत्तर म्हणजे तेच असणार आहे 15/8. एक स्टेप वाढवून हे का म्हटलं मी, तर हे जे इथे 2/5 आहेत ते डायरेक्ट तिकडे जाऊन 5/2 होत असतात, उलटून गुणिले होत असतात. हे लक्षात असू द्या. नसेल लक्षात, हे डाव्या बाजूला गुणिले 2/5 होते, ते उजवीकडे गेल्यावर भागिले 2/5 झाले आणि पुढे सोडवून आपण फायनल गुणोत्तराला पोहोचलोय. ते गुणोत्तर आलेलं आहे एचं बी शी 15/8, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि हा प्रमाणावर आधारित असा प्रश्न आहे की ज्यामध्ये बैजिक राशी देखील वापरलेल्या आहेत. x+3, x-9 आणि x-3 या 3 संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. हे मध्यम पद आहे, ही अंत्यपदं आहेत. 3 संख्या जर प्रमाणात असतील तर आपण शिकलोय काय, मधल्या पदाचा वर्ग x-9 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू असतो अंत्यपदांचा गुणाकार x+3 × x-3. आता यासाठी आपल्याला विस्तार सूत्र माहीत पाहिजेत आणि विस्तार सूत्र आपण पुढे शिकणार आहोत. पण तरी आत्ताच तुम्हाला काही सूत्र त्यातली सांगून ठेवतो. इथं आपल्याला जे वापरायचं सूत्र आहे ते म्हणजे a-b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू असतो a² - 2ab + b². आणि हे यासाठी वापरायचं जे सूत्र आहे ते आहे a² - b² इज इक्वल टू a + b × a - b. ही 2 विस्तार सूत्र आपल्याला इथे वापरावी लागणार आहेत. x-9 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच तो काय आहे x - 9 गुणिले x - 9 आहे. पण तो गुणाकार करत न बसता त्याला डायरेक्ट हे सूत्र वापरून आपण हा वर्ग करू शकतो. a² म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग तो होणार आहे x². ही सूत्र आहेत आपल्याला जी वापरायची आहेत आता, ती ही सूत्र आहेत. x² - 2ab म्हणजेच दुप्पट करायची आहे कुणाची, या दोघांच्या गुणाकाराची. 9x आणि त्याची दुप्पट होणार आहे 18x - 18x प्लस b² दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग होणार आहे 81 बरोबर. इथं x+3 आणि x-3 यांचा गुणाकार आहे. जेव्हा कधी a+b × a-b असेल, 2 संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांची वजाबाकी यांचा जर गुणाकार असेल म्हणजेच तो
त्यांच्या वर्गांच्या फरका एवढा असतो. मग इथे काय होणार आहे, एक्सचा वर्ग मायनस 3चा वर्ग होणार आहे 9. आता हे सोडवायचं आहे, तर हे सोडवत असताना आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. ते एक्स स्क्वेअर इकडे जर आले तर काय होईल, हे एक्स स्क्वेअर तिकडले एक्स स्क्वेअर इकडे येऊन मायनस होणार आहेत. हे मायनस 18x आहेत इज इक्वल टू तिकडे निगेटिव्ह 9 आहेत. हे पॉझिटिव्ह 81 तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह 81 होणार आहेत. हे एक्स स्क्वेअर गेले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 0 झाले. हे निगेटिव्ह 18x इज इक्वल टू आले 81 आणि 9 झाले 90, निगेटिव्ह 90. दोन्ही साईडला निगेटिव्ह आहेत, म्हणजेच हे होणार आहेत पॉझिटिव्ह. कसे, तर हे निगेटिव्ह 18 तिकडे जाऊन भागिले होतील. एक्स इज इक्वल टू येतील निगेटिव्ह 90 डिवायडेड बाय निगेटिव्ह 18. 18×95 होतात. एक्स इज इक्वल टू येणार आहे 5. गलत को गलत कहना सही बात है. ऋण संख्यांचा भागाकार हा पॉझिटिव्ह येणार आहे. एक्सची किंमत आलेली आहे 5, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर आहे. ही 2 विस्तार सूत्र, या विस्तार सूत्रांवर आधारित पुढे आपल्याला स्पेशल चॅप्टर आहे, तो शिकल्यानंतर हे तुम्ही तोंडी करू शकणार आहात. त्यामुळं आत्ता याचा फार लोड घेऊ नका. जेव्हा तो चॅप्टर होईल तेव्हा मात्र हे तुम्हाला सहजच जमणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि सोपा असा प्रश्न आहे. 3 संख्या दिलेल्या आहेत, त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर 3×4=5 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या, हे आपल्याला विचारले. पहा, गुणोत्तर आहे 3×4=5. आता इथे काय करायचं आहे, यांच्यातली समानपट आपल्याला माहीत नाही, तर ती समानपट बरोबर जर आपण x गृहीत धरली तर त्या संख्या काय होणार, 3x 4x आणि 5x अशा त्या 3 संख्या होणार आहेत. आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या वर्गांची बेरीज 450 आहे. उदाहरणामध्ये जी अट दिलेली आहे त्यानुसार आता आपण समीकरण मांडणार आहोत. यांच्या वर्गांची बेरीज 450, 3x वर्ग अधिक हा 4x वर्ग अधिक हे 5x वर्ग बरोबर आहे 450. इथं ब्रॅकेट करून मी स्क्वेअर का लिहिला, तर हा वर्ग करायचा आहे म्हणजे या 3चा पण करायचा आहे आणि या एक्सचा पण करायचा आहे. फक्त एक्सचा नाही करायचा आहे तो वर्ग. 3चा वर्ग झाला 9 आणि एक्सचा वर्ग झाला एक्स स्क्वेअर प्लस 4चा वर्ग 16, एक्सचा वर्ग एक्स स्क्वेअर प्लस 5चा वर्ग 25 आणि एक्सचा वर्ग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आहे 450. 25 आणि हे 16 25 म्हणजे हे झाले टोटल 50 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आलेले आहेत 450. म्हणजेच एक्स वर्ग बरोबर येणार आहेत 450 भागिले 50, 0 0 गेले 5 9 45. एक्स वर्ग म्हणजे 9 आहे, तर एक्स बरोबर किती आले, 3 आले. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3. आता त्या 3 संख्या कोणत्या, त्या आहेत 3x 4x 5x. त्या संख्या आहेत 3x 4x आणि 5x. एक्सची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. एक्सची किंमत 3 आपण काढली आहे त्यावरून. तर त्या 3 संख्या कोणत्या आल्या, 9, 12 आणि 15. 9, 12, 15 असणारा आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. समीकरण मांडून सोडवता आलं की कोणतंही गणित सुटतं. त्यामुळं समीकरण मांडता येणं ही कला आहे आणि प्रॅक्टिसनं तुम्ही त्यावर मास्टरी मिळवू शकता. समीकरणं मांडता आली की उदाहरणं पटापट सुटतात. कितीही किचकट उदाहरण असू द्या, समीकरण मांडल्यावर ते सुटतंच. तसंही लॉजिक लावून सुटतं, पण समीकरण मांडून सोडवणं ही त्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यातून ते शुअर शॉट सुटतं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. जया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. जया व सुनीता यांच्या वयांचे गुणोत्तर 9:5 आहे. तर संजनाचे जयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती, हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, इथे दोघींचीही तुलना इथे संजनाशी केलेली आहे. म्हणजे ही जी संजना आहे हिचंच वय आपण x मानूया. हिचं जर x मानलं तर जयाचं वय किती होईल,
जयाचं वय होणार आहे 15 वर्षांनी जया मोठी आहे म्हणजे x+15 होणार आहे. आणि सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे म्हणजे या सुनीताचं वय जे आहे ते किती होणार आहे, x-5 होणार आहे. 5 वर्षांनी लहान आहे. बस आता तिघींची वय मिळाली. पुढे दिले जया व सुनीता यांच्या वयांचे गुणोत्तर. तर ही जया आणि ही सुनीता यांच्या वयांचं गुणोत्तर किती आहे, 9:5 आहे. 9:5 हे गुणोत्तर आहे. आता इथे जयाचं वय किती आहे ते माहीत आहे आपल्याला, x+15 हे x+15 अपॉन सुनीताचं वय पण माहीत आहे ते किती आहे, x-5 आणि हे गुणोत्तर जे आहे ते आहे 9/5 9/5. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. हे सोडवताना काय करणार आहोत, तिरकस गुणाकार करणार. हा 5 जो आहे हा इकडे येऊन गुणिले होणार आहे. 5 गुणिले x+15 इज इक्वल टू हे x-5 तिकडे जाऊन 9ला गुणिले होणार आहेत. 9 गुणिले x-5 झाले. हे सोडवा. हे झाले 5x अधिक 15 झाले 75 इज इक्वल टू हे 9x मायनस 9/5 झाले हे 45. चला आता बाजूला सरकवा यांना. हे 5x तिकडे जाऊन वजा होतील, हे 45 इकडे येऊन अधिक होतील. का केलं मी, तर दोन्हीकडे पॉझिटिव्ह यावेत म्हणून. हे 45 इकडे येऊन अधिक झाल्यानंतर होणार आहेत हे 75 अधिक 45 बरोबर हे 9x आणि हे 5x तिकडे जाऊन वजा होणार आहेत -5x. 75 आणि 45 झाले 120 बरोबर 9 मधून 5 गेले राहिले 4x. 4 हे इकडे येऊन 120ला भागिले होतील म्हणजे x बरोबर येणार 120 भागिले 4 म्हणजे 4 त्रिक 12 4 0 0. x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 30. त्यावरून आता वय काढू शकतो. संजनाचं वय आलं 30, जयाचं वय होणार आहे 30 अधिक 15 म्हणजे 45 आणि सुनीताचं वय होणार आहे 30 वजा 5 म्हणजे 25. यांची वय मिळाली. आपल्याला विचारले संजनाचे जयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर. आपल्याला काढायचे संजनाचं जयाच्या वयाशी असणारं गुणोत्तर. संजनाचं वय आलेलं आहे 30 आणि जयाचं वय आलेलं आहे 45. इथे होणार 15 दुने 30 आणि 15 त्रिक 45 म्हणजे हे गुणोत्तर आलेलं आहे 2:3. त्यांच्या वयाचं गुणोत्तर असणार आहे 2:3 जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला समजलं असेल समीकरण कसं मांडायचं आहे आणि फायनल उत्तराला कसं पोहोचायचं आहे. लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ रिपीट करून पुन्हा एकदा पहा, नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. चला पाहूयात काय आहे तो. 2 लिटर व 500 मिली या राशींपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. दुसरी राशी, आता आधी या 2 राशी काय आहेत, एक आहे 2 लिटर आणि दुसरी आहे ती म्हणजे आहे 500 मिली. हे 500 मिली. सुरुवातीला सांगितलं गुणोत्तर काढत असताना दोन्ही राशींची एककं ही समान असली पाहिजे. 2 लिटरचे होणार आहे 2000 मिलीलिटर. तर इथं आपल्याला विचारले गुणोत्तर कोणाचं, दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी. दुसरी राशी आहे 500, तिचं पहिल्या राशीशी म्हणजे या 2000 राशी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. 2020 गेले हे 520 राहिले. 520 म्हणजेच 5 एके 5 आणि 5 चोक 20. 1/4 म्हणजेच हे गुणोत्तर आलेलं आहे 1/4. 1/4 असणारा आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर. पहिलाच पर्याय 4/1 दिलेला होता, तो कसा झाला असता, 2000/500 केलं असतं तर 4/1 आला असता आणि डायरेक्ट तो रंगवला असता. कुणाचं कुणाशी गुणोत्तर काढायला लावलेलं आहे हे काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न काळजीपूर्वक जर वाचला आणि प्रश्नाचं आकलन झालं तर तो प्रश्न निम्मा सुटलेला असतो. म्हणून प्रश्न समजून घेणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि तो देखील गुणोत्तर काढण्याशी संदर्भातील आहे. सोपा असा प्रश्न आहे तो पण. चला पाहूया काय. 24 मिनिटांचे 72 सेकंदांशी असलेले गुणोत्तर किती. पहिल्याच दुसऱ्याशी काढायचं आहे. सोपं आहे. हे आहे 24 मिनिटे
आणि पुढे आहेत हे 72 सेकंद, यांचं गुणोत्तर काढायचे. ह्या मिनिटांचे आपल्याला करावे लागणार आहेत सेकंद. ते करताना 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 24 गुणिले 60 आणि हे येणार आहेत सेकंद. इथे मात्र मी हा गुणाकार करत बसणार नाही, त्यांना असंच ठेवा. आता याचं आपल्याला त्याच्याशी गुणोत्तर काढायचं आहे, म्हणजेच या 24 गुणिले 60चं आपल्याला काढायचं आहे 72 सेकंदांशी गुणोत्तर. का नाही केलं गुणाकार पहा इथे. आता 12 72 12 पंचे 60, पुढे जाऊन कॅल्क्युलेशनच करायचे आहेत. तर ती संख्या विनाकारण का म्हणून मोठी करून ठेवायची, त्यामुळे त्यांना तसेच ठेवले. येथे 6 एके 6 आणि 6 चौक झाले 24, छेदात 1 आला, अंशामध्ये झाले 5 गुणिले 4 5 चौक 20, छेद हा आहे 1, 20/1 म्हणजेच 20/1 हे असणार आहे त्याचं गुणोत्तर 20:1, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. साधा सोपा प्रश्न होता, फार काही त्यामध्ये करावं लागलं नाही, फक्त एकक समान केली आणि सोडवलं की लगेचच सुटला तो. पुढे आहे आता प्रश्न क्रमांक 9 आणि तो आहे अ व ब यांच्या पगारांचे गुणोत्तर 3:4 आहे. अ व क यांच्या पगारांचे गुणोत्तर 1:2 आहे. जर ब ला रुपये 32,000 पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे हे विचारलेलं आहे. सोपा प्रश्न. मांडणी व्यवस्थित असेल की सुटला. अ आणि ब यांच्या पगाराचं गुणोत्तर 3:4 आहे. अ आणि क परत अचं गुणोत्तर आहे क शी, यांच्या पगारांचे गुणोत्तर 1:2 आहे. हे 1:2 आहेत. जर ब ला रुपये 32,000 पगार असेल, ब चा पगार दिलाय आपल्याला, तो आहे 32,000 रुपये पगार आहे, तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे, क पेक्षा अ चा पगार कितीने कमी हे आपल्याला शोधायचं आहे. पहा इथे 4चे झाले 32,000, 4चे 32,000 झाले, याचा अर्थ 4 ला कितीने गुणल्यावर 32,000 आले, 8,000ने गुणला असणार आहे. 8,000 गुणिले 4 होतात 32,000, म्हणजेच 3 ला सुद्धा आपल्याला कितीने 8,000ने गुणावं लागेल, म्हणजेच 8त्रिक किती झाले 24,000. हा मिळालेला आहे आपल्याला अ चा पगार. अ चा पगार मिळाला आपल्याला, तो आला 24,000 रुपये. आता अ आणि क यांच्या पगाराचं गुणोत्तर आहे 1:2, म्हणजेच क चा पगार दुप्पट आहे अ पेक्षा. 24,000च्या दुप्पट म्हणजे किती असणार आहे, 48,000 रुपये असणार आहे क चा पगार. आता आपल्याला विचारलंय अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे. अ ला क पेक्षा म्हणजेच क चा जो 48,000 पगार आहे त्यातून अ चा पगार जो 24,000 आहे तो वजा केला म्हणजे आले 24,000. म्हणजे अ ला 24,000 रुपये पगार कमी आहे क पेक्षा आणि 24,000 असणार आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मांडणी या पद्धतीने करा, तुम्हाला लगेचच तोंडी ते उदाहरण सुटून जातं. फार समीकरणात वगैरे कशात जाण्याची आवश्यकता पडत नाही. एक साधी गोष्ट लक्षात घ्यायची की गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात असतं, त्यावरून संख्या मिळवताना आपल्याला समान संख्येने गुणावं लागतं. इथं 4 वरून 32,000 येण्यासाठी कितीने गुणलं असेल, 8,000ने गुणलं असेल, म्हणून अंशाला देखील 8,000ने गुणलं. एवढीच त्यातला की पॉईंट होता, तेवढा झाला की हे अख्ख्या गणिताचं कुलूप उघडलेलं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि तो आहे आता भागीदारीवर आधारित दिसतोय का, भांडवल शब्द दिसला त्यामुळे तसं वाटलं. राम व श्याम यांनी आपले भांडवल 2-3 वर्षांच्या मुदतीत गुंतवले होते. त्यांच्या नफ्यांचे गुणोत्तर 3:2 आहे, तर त्यांच्या भांडवलांचे गुणोत्तर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये आपण पाहिलं होतं भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर म्हणजेच कालावधी, मुदतीचं गुणोत्तर बरोबर असते नफ्याचे गुणोत्तर, बरोबर असते नफ्याचे गुणोत्तर. आपल्याला काय दिलेलं आहे इथं, आपले भांडवल 2-3 वर्षांच्या मुदतीत गुंतवले, म्हणजे इथं आपल्याला मुदतीचं गुणोत्तर दिलेलं आहे. मुदतीचं गुणोत्तर आहे 2-3 म्हणजे हे 2/3 बरोबर, आणि त्यांना मिळालेला जो नफा आहे त्याचं गुणोत्तर दिलंय 3:2 म्हणजे ते 3/2 आहे.
आणि आपल्याला विचारलं आहे भांडवलांचं गुणोत्तर काय, तर ह्या भांडवलाचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. आता हे 2/3 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन काय होणार, भागिले होणार. म्हणजेच हे आता भांडवलाचं गुणोत्तर बरोबर काय असणार आहे, हे 3/2 भागिले हे 2/3. 2/3 हे उलटून गुणिले होणार आहेत, म्हणजेच 3/2 गुणिले 2/3 होणार 3/2. अंशांचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार 3 त्रिक 9 आणि छेदात बेदुने 4. 9/4 म्हणजेच त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर असणारे 9:4. 9/4 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. एवढा बेसिक प्रश्न आहे. भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर, एवढं लक्षात असेल तर यातल्या 3 मधलं कोणतंही 2 गुणोत्तर दिलेली असतील तरी आपण तिसरं गुणोत्तर काढू शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि तो गुणोत्तर काढण्याशी संदर्भातला आहे. वाचा प्रश्न, सोडवायला सुरुवात करा. व्हिडिओ पॉज करून सोडवला तरी देखील चालणार आहे. 2.7 डेकामीटरचे 45 डेसिमीटरशी गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. दशमान परिमाणांचं इथं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. हे आहेत मीटर, इकडे असतात देसी, सेंटी आणि मिली. डावीकडे असतात डेका, हेक्टो आणि किलो. जेव्हा आपण दशमान परिमाणे शिकू तेव्हा हे आपण तोंडी सोडवणार आहोत. आत्ता मात्र समजून घ्या. 2.7 डेकामीटर आहेत आणि त्याचं 45 डेसिमीटरशी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. तर ह्या डेकाचे आपल्याला केले पाहिजेत डेसिमीटर. मग ते कसे करायचे, 2.7 डेकामीटर यात एकक स्थानी असणारा जो अंक आहे तो डेकाच्या घरी असणार आहे. डेकाच्या घरी आहेत 2 आणि हे आहेत 7 पुढे. हे काय आहेत पाहता, 2.7 डेकामीटर. जर मीटर झाले तर 27 मीटर. जर याचे डेसिमीटर करायचे असतील तर याच्या पुढे परत एक 0 येईल, 270 डेसिमीटर. म्हणजेच आपल्याला काढायचं आहे 270 डेसिमीटरचं 45 डेसिमीटरशी गुणोत्तर काढायचं आहे. ते असणार आहे 270/45. भाग देऊया. 9 त्रिक 27, 9 शून्य 0 आणि 9 5 45. परत भाग जाईल 5 7 30 आणि 5 1 5. ते गुणोत्तर आलेलं आहे 6/1. म्हणजेच ते असणार आहे 6/1 आणि 6/1 असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. सोपा प्रश्न होता. दशमान परिमाणाचं फ्युजन त्यामध्ये केलेलं होतं. फ्युजन म्हणजेच काय, मिक्सचर केलं होतं. दशमान परिमाणे आणि गुणोत्तर प्रमाणे यावर मिक्स असा प्रश्न तो विचारलेला होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. आता यात वेगवेगळ्या अंतरचं आणि गुणोत्तर प्रमाणाचं एकत्रीकरण केलेलं आहे. एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता रेल्वेचा वेग जो आहे तो 1/4 पटीने कमी केलेला आहे. म्हणजेच रेल्वेचा जो नवीन वेग आहे, आता कमी केल्यानंतरचा जो वेग आहे तो काय असणार आहे, पूर्वीचा 160 वजा कमी किती केला, त्यातून 1/4 पट कमी केला. म्हणजेच 1/4 गुणिले 160. ह्या 160च्या 1/4 पट कमी केला म्हणजेच 160 मायनस 4 1 4. याला छेद काही नाही म्हणजे 1 आहे. 4 चौक 16, 4 0 0 40. म्हणजेच आता रेल्वेचा नवीन वेग जो आहे तो किती असणार आहे, 120च्या स्पीडने आता रेल्वे चालायला लागलेली आहे. तर तेवढ्याच वेळात म्हणजे 4.25 तासात ती किती अंतर जाईल हे विचारलेलं आहे. तर एक लक्षात ठेवा, वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ असतो. आपल्याला इथं काढायचं आहे ते म्हणजे अंतर काढायचं आहे, किती अंतर जाईल. अंतर बरोबर काय होणार, मग हा वेळ इकडे जाऊन गुणिले होणार आहे, वेग गुणिले वेळ होणार आहे. आता इथे वेग आपल्याला दिलेला आहे किती, नवीन वेग झालेला आहे 120 आणि तेवढ्याच वेळात म्हणजे 4.25 तासात. आता 4.25 म्हणजे 4.25 या पद्धतीने मी त्याचं रूपांतर करतो.
आणि हा होणार आहे 12×48 480 आणि 30 510. 510 किलोमीटर ती रेल्वे जाणार आहे तेवढ्याच वेळामध्ये, जो आहे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे 120 गुणिले 4.25 कसं काय एवढ्या फास्ट तुम्ही लगेच 510 किलोमीटर लिहून टाकलं? तर सोपं आहे पहा. हे 120 आहेत, इथं ही पावपट आहे, पुढे 4.25 पट करायची आपल्याला. 120चे जर समान 4 भाग केले तर किती होतात? 3×12 म्हणजे 30 30 30 आणि 30. म्हणजे पाव भाग जो आहे तो किती असणार आहे? 30. अर्धा भाग म्हणजे किती? 60. पाऊण भाग म्हणजे किती? 90. पावणे 4 तासात असतं तर मी काय केलं असतं? 12×48 480 आणि पावणे 4 तासात आहे म्हणजे 480तनं 30 वजा केले असते, 450 उत्तर आलं असतं. हे 4.25 तासात होतं. 4.25 तासात म्हणजेच 4 तासाचे 12×48 हे झाले 480 आणि पुढे आहे परत पाव तास. पाव तासात किती? 30 किलोमीटर. हे 30 त्यामध्ये ॲड होतील म्हणजेच हे होतात 510. हे जर बेसिक समजून घेतले, असे बेसिक समजून घेतले की तुम्हाला 1.5 पट करायची आहे, 3 पट करायची आहे, 3.5 पट करायची आहे, तर ज्याची करायची आहे त्याचे आधी 4 भाग करून घ्यायचे आणि मग त्यावरून हे कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं होतं आणि ते अगदी तोंडी करता येतं आपल्याला. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि हा पण आहे प्रमाणावर आधारित प्रश्न दिसतोय. पहिल्याच त्याचा अवतार सांगतोय, कारण 4 संख्या दिल्यात आणि विचारले पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे. प्रमाणात असण्यासाठी आपल्याला काय माहिती आहे? A × D = B × C म्हणजे कडेच्या दोघांचा गुणाकार हा मधल्या दोघांच्या गुणाकारा एवढा पाहिजे. जर A B C D या 4 संख्या प्रमाणात असतील तर कडेच्या दोघांचा गुणाकार बरोबर मधल्या दोघांचा गुणाकार आला पाहिजे. तेवढं चेक करायचं आहे पर्यायामध्ये. कुठे असं होतंय पहा. इथे होणार आहेत 20×5 100, 10×5 होतात 50, नाही चालणार. इथे 100×5 होतात 500 आणि 20×20 होतात 400, नाही चलेगा. इथे आहेत 20×5 100 आणि 10×10 होतात 100, चलेगा. इथे 50×10 होतात 500 आणि 20×30 होतात 600, नाही चलेगा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मध्ये ज्या संख्या आहेत या प्रमाणात आहेत. हे पहिलं आता आपल्या लक्षात आलंय. पाहून नाही लक्षात आलं, मध्यम पदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार येतो की नाही हे चेक केल्यानंतर आपल्याला ते समजलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 आणि पाहतो काय दिलेला आहे. हा देखील प्रमाणावर आधारित प्रश्न आहेत. 4 संख्या प्रमाणात आहेत, त्यांची अंत्यपदे 2 आणि 54 आहेत. पहा 2 आणि 54 ही आहेत अंत्यपदं आणि या 4 संख्या ज्या आहेत या प्रमाणामध्ये आहेत. मध्यम पदांपैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. मध्यम पदातलं एक पद हे दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. म्हणजे ह्या 2 पदांमधलं रिलेशन दिले की एक पद हे दुसऱ्याच्या तिप्पट आहे, तर मध्यम पदे कोणती ही मधली पदं काढायची. आपल्याला सांगितलं ह्या 4ही संख्या प्रमाणात आहेत. याचा अर्थ कडेच्या दोघांचा गुणाकार बरोबर मधल्या दोघांचा गुणाकार असणार आहे. म्हणजेच हे x×3x बरोबर 2×54 असतील. 2×54 x×3x म्हणजे झाले 3x वर्ग बरोबर हे 2×54 असेच ठेवा, नका गुणाकार करत बसू. हे 3 गुणिले आहेत तिकडे जाऊन भागिले होतील. x वर्ग बरोबर होणार 2×54 भागिले 3. 3ने भाग द्या, 3 18 54, 18×3 = 54 होतात. x वर्ग बरोबर आला 18×2 = 36. 18×2 = 36 आला. x वर्गाची किंमत आलेली आहे 36. x² = 36 म्हणजेच x किती असणार आहे? 6. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं, x ची किंमत मिळाली 6. आता आपल्याला मधल्या 2 पदा कोणती असतील हे विचारलंय. एक तर आहे 6, x ची किंमत आली 6. दुसरं आहे 3x म्हणजेच 3×6 म्हणजे ते होणार आहे 18. म्हणजे ती पदं असणार आहेत 6 आणि 18. असा असणार आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे.
सोपे प्रश्न आहेत, बेसिक लक्षात असेल त्यातलं तर हे प्रश्न सोडवायला काहीही अडचण येत नाही. चला सोडवूयात पुढचा प्रश्न. तो आहे प्रश्न क्रमांक 15. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील 86-14 या प्रमाणात आहेत. तितक्याच वजनाच्या, हे महत्त्वाचं आहे, तितक्याच वजनाच्या म्हणजे सेम तसाच एक गोळा आहे आणि त्या धातूच्या गोळ्यामध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण 58ला 42 आहे. दोन्ही धातूंचे गोळे वितळून त्यांपासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथील व जस्त यांचे प्रमाण किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिले तर काय आहे, तांबे आणि कथील यांचं प्रमाण दिले. तांबे आणि कथील यांचं आहे 86ला 14. तेवढ्याच वजनाचा दुसरा गोळा आहे आणि त्यामध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण दिले. तांबे आणि जस्त यांचं प्रमाण दिलेलं आहे 58ला 42. 58ला 42 दिलेलं आहे. दोन्ही धातूंचे गोळे वितळवले. आता हे दोन्ही धातूंचे जे गोळे आहेत हे वितळवले आणि एकत्र केले. इथं 86 आणि 14 100 होतात आणि 58 आणि 42 पण 100च होतात. मग दोन्ही धातूंचे गोळे वितळवले तर त्यामध्ये काय असणार आहे, तांबे असणार आहे, कथील असणार आहे, परत तांबे ॲड होणार आहे आणि परत जस्त ॲड होणार आहे. पण ह्या दोघांची वजनं जी आहेत ती सारखी आहेत. म्हणजेच त्यामध्ये असणारे ग्रॅममध्ये जर पाहिले तर यात 58 ग्रॅम आणि यात 42 ग्रॅम. यामध्ये तांबे 86 ग्रॅम आणि कथील जे आहे ते 14 ग्रॅम होणार आहे. त्यातल्या आपल्याला कुणाचं कथील आणि जस्त यांचं प्रमाण विचारलं आहे. कथील आणि जस्त यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. तर यात कथील जे आहे ते 14 आहे आणि जस्त जे आहे ते किती आहे, 42 आहे. म्हणजेच हे किती होणार, 14 एके 14, 14 त्रिक 42 म्हणजेच 1:3 हे असणार आहे कथील आणि जस्त यांचं प्रमाण, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजा इथं आपल्याला तांबे आणि कथील विचारलं असतं तर काय झालं असतं, तर इथं तांबे आणि तांबे हे दोन्ही तांबे ॲड झाले असते. 86 अधिक 58 हे झालं असतं तांब आणि त्याला कथील छेद आला असता, कथील म्हणजे 14 आला असता. पण इथे कथील आणि जस्त विचारले ते काही एकत्र येणार नाही आहेत. हे दोन्ही गोळे एकत्र झाले तरी कथील आणि जस्त जेवढी त्यांची क्वांटिटी आहे तेवढी ते राखून राहणार आहेत. त्यामुळे या पद्धतीचे जे प्रश्न आहेत त्यात मांडणी तुम्ही किती प्रॉपर करता आणि समजून किती घेता यावर डिपेंड आहे. तुम्ही म्हणाल सर हे समजून घेणं कसं वाढवायचं, तर त्यासाठी तुम्ही जेवढे जास्त व्हरायटीचे प्रश्न सोडवाल तेवढं तुम्हाला ते जास्त समजणार आहे. चला जाऊया पुढे. पुढे आहे काही नाही, या ठिकाणी आपला 10.1 हा स्वाध्याय संपलेला आहे. आपण वेगाने अभ्यास करतोय कारण पुढे जाऊन आपल्याला अजून खूप व्हरायटी प्रश्न सोडवायचे आहेत. भेटणार आहोत लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये की जो आहे स्वाध्याय 10.2 जो गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी यावरच आधारित स्वाध्याय असणार आहे. तोपर्यंत छान राहा, अभ्यास करा आणि व्हरायटी एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. तर या ठिकाणी दिसणारी जी प्लेलिस्ट आहे TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, त्यामध्ये 28 व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओत 50 ते 60 प्रश्न आहेत. त्या नक्की पहा. त्यांचा अभ्यास केला तुम्ही राज्यात येणार. गणितात 90पेक्षा जास्तच मार्क पडणार याची मी तुम्हाला खात्री देतोय. त्यामुळे छान राहा, अभ्यास करा, दररोज नवीन काहीतरी शिका. भेटूया स्वाध्याय 10.2च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.